बाजार हा दोन गोष्टींसाठी फेमस आहे. इथली राशीन बाजारातली बोकडं आणि बाजारातल्या पालातलं मटण. किती वर्षापासून चालू आहे ही परंपरा? जवळजवळ 10 वर्ष नाही. तर काका, या पालातल्या मटणाची तुमची सुरुवात कधीपासून झाली? साधारण 95 सालापासून. मग इथली बोकडं कशामुळे फेमस आहेत? काय आहे का असं काय? इथं म्हणजे असं समोर कापी त्यातून समोर देतात ना, समोर ते मटण. बारामती परिसरात देखील असं जेवण मिळत नाही. किती रुपयापासून तुम्ही ताटाला सुरुवात केली होती? 15 रुपयापासून. जेवणासाठी आलेलो फक्त जेवणासाठी. फक्त जेवणासाठी. आपण पालात जाऊ मटण खायला, चला. आणि आपण आलोय राशीन बाजारात. राशीन बाजार हा दोन गोष्टींसाठी फेमस आहे. इथली राशीन बाजारातली बोकडं आणि राशीन बाजारातल्या पालातलं मटण. इकडे तुम्ही बघू शकता, खूप बोकडांचा बाजार चाललाय. तुम्ही बोकड घ्यायला आलाय का काका? घ्यायला आलाय का? इथली किती वर्षापासून येत आहे तुम्ही इथं? हा, लय दिवस झाले. बर बर. 250 रुपयाला विकत असतात. 250 रुपयाला विकत होत तसं येतं का? आणि इथलं पालातलं मटण फेमस आहे, ऐकले आहे ना? तुम्ही इथं जेवता का आल्यावर का नाही? जेवतो कवा नाही. कवा जेवतो कवा नाही. बर बर. बोकडं इथली, ह्या बोकडांचं वैशिष्ट्य काय नक्की? कशामुळं फेमस आहे तेवढी बोकडं? बाजार मोठा आहे. बाजार कोण लोक आहेत? चौकडून येतात. कुठनं येतात लोक? बीडवर नजर येतात का? बर बर, चालते. तर तुम्ही बघू शकता, बीड बार्शीपासून सोलापूर पर्यंत सगळी लोक इकडे येतात. तर आपण आता बाजार तर बघितलाय, आपण पालात जाऊ मटण खायला, चला. गर्दीत वाट काढत काढत आपण चाललोय. सगळीकडे बोकडच आहेत. एवढा मोठा जनसमुदाय फक्त बोकडांच्या बाजारासाठी आलाय. तुम्ही बघू शकता. आपण पोचलोय राशीन बाजारात. जेवणाची वाट बघतोय. तर माझ्या शेजारी बसलेत हे पाहुणे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय सर? काळे पांढरू. पांडुरंग काळे का? कुठून आलाय तुम्ही? इथूनच आहे. इथलंच आहे का? बरं बरं. राशीन बाजारातलं हे पालातलं मटण लय फेमस आहे म्हणतात, ते हेच का? हा, हेच. हेच ना? इथं किती वर्षापासून चालू आहे ही परंपरा? जवळजवळ 10 वर्ष 10 वर्षाच्या पुढे आहे ना? बरं बरं. तुम्ही कधी बसून येत आहे जेवायला इकडे? आम्ही लहानपणापासून येतो. लहानपणापासून का? म्हणजे तुम्हाला आवड आहे म्हणून इकडे जेवायला येतात? क्वालिटी आहे ना. क्वालिटी आहे ना? हा, जबरदस्त. 1 नंबर क्वालिटी. एक नंबर. आम्ही बारामतीवरून आलोय जेवायला इकडे. हा, राशीनमध्ये मटणच बोकडाचं फेमस आहे. इथली बोकडच फेमस आहेत ना? हा, मग इथली बोकडं कशामुळे फेमस आहेत? काय आहे का असं काय? इथं म्हणजे असं समोर कापी त्यातून समोर देतात ना, समोर ते मटण. इथं पालातलं म्हणजे 2 बोकडं 3 बोकडं त्याला दोन तीन बोकडं कमीत कमी असतात. जबरदस्त. तर 2-3 बोकडांचं मटण एकत्र शिजवलं जाते, त्यामुळं त्याची टेस्ट ही एकदम चांगली येते. आणि तुम्ही बघू शकता, चुलीवरच्या भाकरी आणि काय काय दिलं जातं? राईस, चुलीवरच्या भाकरी, फ्राय. आणि पाहिजे असेल तुम्हाला तर आणीचा रस्सा पण सेपरेट मिळतो. किती रुपयाला ताट असतं इथलं, काय माहिती आहे का तुम्हाला? आम्ही कशाला विचारतो.
तर आपण आलो राशीन बाजारात. पाल्यातलं मटण आपलं खाऊन झाले. आता पाल्यातल्या मालकांशी आपण गप्पा मारू जरा. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नामदेव क्षीरसागर. नामदेव क्षीरसागर. बरं. पाल्यातलं मटण खूप फेमस आहे असं ऐकलं होतं. मागच्या वर्षी पण एकदा आलो होतो आम्ही. आता ह्या वर्षी परत आलोय. 31 आज मुहूर्त आहे. त्यामुळे म्हणलं दुसरं इकडे तिकडे जाण्यापेक्षा आज आम्ही मटण प्रेमींच्या स्वर्गात म्हणजे राशीन मध्ये यावं म्हटलं. आणि तुमच्याकडचं मटण तर आवडतंच आम्हाला तुमच्या मटण ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बघू शकता गर्दी आहे खूप. तरी पण आपल्याला काकांनी वेळ दिलाय. तर काका या पाल्यातल्या मटणाची तुमची सुरुवात कधीपासून झाली साधारण? 95 सालापासून. मग त्यावेळेस हे तुमचे चिरंजीवच का? नाही गडी चिरंजीव उभं राहिलेत ते का? गणेश शेठ म्हणतात तेच का? गणेश शेठ. बरं. तर सुरुवात कधी झाली? 95 साली साधारण. त्यावेळेस किती रुपयापासून तुम्ही ताटाला सुरुवात केली होती? 15 रुपयापासून. 15 रुपयापासून ताटाला सुरुवात झाली. आणि आज ताटाची किंमत साधारण 200 रुपये साधारण. आणि किती ताट दर मंगळवारी जातात? मिळत लागत नाही. किती बोकडं शिजवता साधारण तुम्ही? 5 ते 6 बोकडं. 5 ते 6 बोकडं शिजवली जातात. आणि पूर्ण चुलीवर. हो. आणि भाकरी वगैरे त्यासोबत काय काय देता तुम्ही? 2 भाकरी भात मटन. आणि स्पेशल अजून काय तुमच्याकडे त्याबरोबर? उकड. आणि वजडी फ्राय पण देता? वजडी फ्राय पण देता. आणि या मटणाची सगळे म्हणतात की राशीनच्या बाजारातल्या मटणाची चव जरा वेगळीच असते. पण ही कशामुळे वेगळी चव लागते? काय त्याचं गणित? क्वालिटी बोकड ना. बनवण्याची गावरान पद्धत. बनवण्याच्या गावरान पद्धतीमुळे वेगळी चव लागते. आणि इथं येणारी लोक जी बाजाराला येतात म्हणजे ह्याची सुरुवात कशामुळे झाली? कसं काय झाली? म्हणजे पहिल्यांदा आम्ही तर हौशी लोक येतो जेवायला. पण हे येणारी गर्दी ही कुठली येते? सगळी बाहेरगावर नाही. म्हणजे हे बाहेरगावच्या लोक श्रीगोंदा, दौंड, इंदापूर, करमाळा. जेवणाची सोय करणारी म्हणजे ही सकाळी किती वाजता बाजार चालू होतो? 8 वाजता चालू होतो. आणि लोक किती वाजेपर्यंत बसून आलेले? 12 वाजे. आणि किती वाजता आपलं बंद होतं? हे 12 वाजता बंद होते. सगळं संपतंय का 12 वाजे? 5 बोकडं 12 वाजेपर्यंत संपून जातात. जबरदस्त. काका बिजी आहेत जरा. गर्दी असल्यामुळे बघू शकता 1320 लोकांची. त्यांना आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये वसुली जाते म्हणलं होतं. या की पुढे मग. मला वाटलं बरोबर. चला आपले फॅन भेटलेत. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? बारामतीवरून आलाय का? बारामतीवरून आले ते. तुम्ही पण बारामती? या सगळे. तुम्ही बघू शकता जेवण खास जेवणासाठी मित्र आले ते. तर तुम्ही कधी येता इकडे जेवायला? आम्ही मध्ये तिथे असतो. बारामती काटेवाडीवरून आलाय. एकदम चांगली चव आहे जेवणाला. आपल्या बारामती परिसरात देखील असं जेवण मिळत नाही. आळणी रस्सा आणि तरी रस्सा आणि पीस पण चांगले मटणात दिलेले आहेत. एकदम क्वालिटी एकदम जेवण. हा काय क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज केली कधीच नाही. हा. आणि आम्ही रेग्युलर येत असतो. जेवणासाठी आलेलो. फक्त जेवणासाठी. जेवणासाठी खास 60 किलोमीटर आहे काटेवाडी. आपलं नाव सांगा. निलेश कोळवे. निलेश राऊत. अमोल वाघ. हे सगळे मित्र बारामतीवरून आले. तुम्ही बघू शकता की आज आणि 31चं सेलिब्रेशन ह्याच्यापेक्षा भारी काय होऊ शकतं? सुरुवातच आजची भारी झालेली आहे. वर्षाचे शेवट आणि पुढच्या वर्षी सुरुवात जर राशीनपासून झाली तर मटन प्रेमीला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? आजचा दिवस एकदम भारी झालेला एकदम भारी जाणार. चालेल. हो खूप थँक्यू. व्हिडिओ खूप थँक्यू. ओके सर. चालतंय. फॉलोअर्स भेटले तिकडे आनंद वाटतो. असं फॉलोअर्स असे भेटल्यावर. एक काका शेवट आम्ही आता तुमचं जास्त वेळ घेणार नाही कारण गर्दी आहे. कधी असते हे एकदा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं तर कधी किती वाजता आणि कुठं हे तुम्ही जरा तुमच्याबद्दल सांगितलं तर चांगलं राहील. दर मंगळवारी किती वाजता? सकाळी 8 वाजता दर मंगळवारी चालू होतं आणि 8 ते 12 पर्यंत यांचा पाला. नक्की या प्रत्येक मटण प्रेमीने भेट देण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता अजून गर्दी आहे. आम्हाला व्हिडिओ घेताना पण गंमत होती आमची थोडीशी. चालेल नक्की या.